कोणाला काही डाऊट्स वगैरे असतील तर विचारू शकता एव्हरीवन. ओके, मला सांगा लॅपटॉपने कोणी कोणी लॉग इन केलंय, हँड रेज करा. लॅपटॉपवर कोणी लॉग इन केलंय का? ओके, शैलेंद्र अनम्यूट करायचं. सर मी परत तुम्हाला दुपारी मेसेज केला होता. ओके, कशावरती हे लॉग इन केलंय? सर ते लिचनेस ORG वरती. ते नाही म्हणत मी, झूम मीटिंग कशामध्ये लॉग इन केली? लॅपटॉप मध्ये. ओके, आता मला सांग, तुला गेम खेळता येईल का? नाही सर, जर म्हणजे जर मी आता जर माझा ते .com ओपन केला आणि जर हा. कोणत्याही टाइम वरती सिलेक्ट केलं, जसं की 10 मिनिट रॅपिड नाही तर 30 मिनिट क्लासिकल, तर ते हमेशा खाली रिकनेक्टिंगच दाखवतं आणि होतच नाही, ते खेळतच नाही. लीचेसचं मोबाईल ऍप आहे, पण मोबाईल ऍप नाही यूज करायचं. मोबाईल ऍप यूज करायचा का? नाही 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 यूज करायचं, ब्राउझर मध्ये ओपन करायचं. बरं मला, ओके सर्वांनी माझ्या इन्स्ट्रक्शन्स ऐका. आज आपण ना अगोदर ब्लाइंड फोल्डचा डेमो बघणार आहोत. ब्लाइंड फोल्डचा डेमो म्हणजे, ब्लाइंड फोल्ड माहिती आहे कोणाला? तर ब्लाइंड फोल्डचा डेमो कसं बघणार आहोत आपण. कोणी पण आता ज्यांनी हे केलंय तर त्यांनी स्क्रीन शेअर करायची आहे, चेस बोर्ड शेअर करायचा आहे. मी डोळे बंद करून खेळणार, मी माझ्या मूव सांगणार आणि तुम्ही मला तुमच्या मूव सांगायच्या आहेत फक्त ओरली. शैलेंद्र, तुला स्क्रीन शेअर करता येईल का? ठीक आहे सर, करतो तू बघतो. आणि पण मला तू सांग, तुझे नोटेशन परफेक्ट आहेत का? नोटेशन पण परफेक्ट पाहिजे त्याच्यासाठी. हा आहे सर. नोटेशन सगळे येतात? हो सर. नोटेशन रॉंग नाही ना होणार? नाही. ओके, वेट मी तुला अलाउ करतो एकदा, अगोदर ट्राय करूयात आपण. ओके शैलेंद्र, स्क्रीन शेअर कर आता. केली सर शेअर. ओके, आता तिकडे नवीन टॅब ओपन कर, अजून एक प्लसचं चिन्ह दाब आणि नवीन टॅब ओपन कर. येस सर. आता तिथे सर्च कर chess.com. चेस नाही, chess.com. chess.com. आता तिथे लर्न लेफ्ट हँड साइडला दिसतं लर्न. आता तिथे वेट, लर्न वरती घे कर्सर. आता तिथे दिसतंय अनालिसिस. हा सर. वरती 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 अनालिसिस, त्याच्यावरती क्लिक कर. हा ओके, आता शैलेंद्र व्यवस्थित आहे मी काय सांगतोय ते, हे कट करते रेड आलेलं. आता मी जे सांगतोय ते व्यवस्थित ऐकायचं. आता तुला कोणत्या कलरने खेळायला कम्फर्टेबल होईल? वाईट. ओके, आता तू व्हाईटने खेळायला तुला कम्फर्टेबल राहील, व्हाईट तुझ्या साईडला आहे बरोबर विचार करायला. तर आता आपण जे खेळणार आहे ना, तर तू तुझी मूव सांगणार, एक फर्स्ट जी तू मूव करणार तू सांगणार, आणि मी डोळे बंद करून खेळणार, तू इथे बोर्डावरती बघून खेळायचं. तू तुझी मूव सांगायची, मी जे मूव करेन ती तू बोर्डावरती करायची. तर याच्यामध्ये नोटेशन परफेक्ट आले पाहिजे.
नोटेशन तू चुकीचे सांगितले किंवा मी नोटेशन सांगितल्यावरती तू जर चुकीची मूव्ह करून ठेवली बोर्डावर तर गेम पॉसिबल नाही होणार. हा येते लक्षात? हो सर. एव्हरीवन बाकीच्यांना समजलं का काय बघणार आहोत आता आपण मेसेज मध्ये सांगा सर्वांनी. बाकीच्यांना समजलं का आपण काय करणार आहोत आता? ओके ओके. आता शैलेंद्र वेट कर आणि शैलेंद्र चालू गेम मध्ये म्यूट नको करू स्वतःला, कारण मी अनम्यूट केल्याशिवाय तुला तू अनम्यूट नाही होणार. तर म्यूट नको करू. तुझ्या बॅकग्राऊंड मध्ये काही नॉईज नाही ना? नाही सर. तर म्यूट नको करू, कारण मी डोळे बंद करून खेळणार आहे तर मला स्क्रीन दिसणार नाही, काहीच दिसणार नाही. मग मला जर काय करायचं असेल तर मग मला परत डोळे उघडावे लागतील. ठीक आहे सर. ओके. बाकीच्यांना ब्लाइंड मूव नाही, याला ब्लाइंड फोल्ड म्हणणार आपण, ब्लाइंड फोल्ड म्हणतो. तर ब्लाइंड फोल्ड खेळणार आहे आपण आता. शैलेंद्र समजलं ना तुला? तू फक्त तुझ्या मूव सांगशील आणि मी ज्या मूव सांगेन त्या तू बोर्डावरती करशील दोन्ही साईडने. ठीक आहे सर. ओके. आता मला सांगा अजून कोण कोण आहे की ज्यांना वाटतं त्यांचं नोटेशन परफेक्ट आहे, शैलेंद्रला हेल्प करायला किंवा मी ज्या मूव सांगतोय तो त्याच करतोय का बरोबर याच्यासाठी. आणि तो जो मूव सांगतोय जो मूव करतोय बोर्डावरती किंवा मला सांगतोय तर ते बघण्यासाठी. कोण आहे ज्यांना वाटतं अजून की ज्यांचं नोटेशन परफेक्ट पाहिजे, बॅकग्राऊंड मध्ये नॉईज नाही पाहिजे? नोटेशन कोणाचं आहे परफेक्ट सर अजून? मी ट्राय करते. सर मी ट्राय करते. ट्राय करायला नको, गेम मी करत करते. होतो. मी करते. नोटेशन परफेक्ट पाहिजे. करते. हँड रेज करा अजून कोण कोण आहे ज्यांना वाटतं नोटेशन परफेक्ट आहे त्यांचे. शैलेंद्र अनम्यूट ठेवा आणि हँड रेज करून ठेव शैलेंद्र. हो सर. ओके. मला मेसेज मध्ये सांगा सर्वांना आवाज क्लिअर येतोय आमच्या दोघांचा आणि सर्वांना चेसबोर्ड दिसतोय क्लिअर? मेसेज मध्ये सांगा सर्वांनी आवाज येतोय दोघांचा क्लिअर, आमचा चेसबोर्ड दिसतोय क्लिअर? ओके एव्हरीवन. मला सांगा अजून कोण हेल्प करू शकतं शैलेंद्रला? मूव साठी कोण हेल्प करू शकतं? मूव साठी हेल्प म्हणजे फक्त लक्ष ठेवायचंय की मूव बरोबर आहेत का नोटेशन साठी. आद्य यस सर. नोटेशन आहेत परफेक्ट? हो सर. आता माझं इथे लक्ष द्या आद्य, माझं कर्सर दिसतोय आद्य? हो. कोणत्या नाही स्क्वेअर? सर. माझं कर्सर दिसतोय?
हो कोणत्या स्क्वेअर वरती माझं कर्सर? सर तुमच्या स्क्वेअर वरती नाहीये. ओके. शैलेंद्र, हा सर. तुझा कर्सर F5 च्या स्क्वेअर वरती घेऊन जा. आधी आता दिसतोय कर्सर? हो जर आता समज त्या स्क्वेअर वरून डी च्या स्क्वेअर वरती जर क्वीनने मारलं तर काय लिहिणार? D3 ला D3 च्या स्क्वेअर वर जर क्वीनने मारलं तर काय लिहिणार? U क्रॉस D3. ओके, व्हेरी गुड. ओके शैलेंद्र, आद्य पाठ आहे तुला, म्हणजे की मी ज्या मूव सांगतोय तू त्याच करतोय का बघण्यासाठी, आणि तू ज्या मूव्स करतोय तर त्या व्यवस्थित सांगतोय का. आधी समजलं ना? आद्य म्यूट करता नाही येणार चालू गेम मध्ये म्यूट केलं तर मला अनम्यूट नाही करता येणार, मग त्याच्यामुळे म्यूट नको करू चुकूनही आद्य. ओके. ओके. आणि बॅकग्राऊंड मध्ये काही नॉईज नाही ना येणार आद्य? हो नाही येणार. ओके शैलेंद्र, रेडी? हो सर. ओके एव्हरीवन, सर्वांना एकदा परत सांगा, मला बोर्ड क्लिअर दिसतोय, आवाज क्लिअर येतोय? सुरू करूयात आता. ओके एव्हरीवन. ओके शैलेंद्र, स्टार्ट गेम. ओके सर. स्टार्टेड सर. E4. ओके. E4 ला E5. सर नाईट F3. त्याला NC6. काय सर? NC6, नाईट C6. सर बिशप C4. त्याला बिशप C5. सर नाईट H4. नाईट H4. H4. H4 horse. येस सर. नाईट H4. नाईट H4 ना, NH4. हा. क्वीन क्रॉस H4.
कॅसलिंग. नाईट F6. सर G3. क्वीन H3. क्वीन H3. सर D4. त्याला NG4. किंग. NG4. नाईट G4. सर F3. क्वीन क्रॉस H2. चेकमेट. आद्य Yes. बरोबर आहे. झालं हो. चेक. चेकमेट सर. हो. ओके आद्य मला सांग तू. आद्य हा. ओके एव्हरीवन अजून एक गेम बघायचा. मेसेज मध्ये सांगा अजून एक गेम बघायचा. ओके आद्य तू खेळशील आता. शैलेंद्र आता काय करशील माहितीये ना ते लेफ्ट अजून तिकडचं अजून अलीकडचं. ओके आता आद्य मूव सांगेल शैलेंद्र आणि तू फक्त बोर्डावरती मूव करशील. ठीक आहे सर. यस आद्य स्टार्ट. E4. त्याला C5. D3. त्याला D3. D6.
सर थांबा रॉंग केलंय त्याने. एक स्टेप फक्त हे करायची. शैलेंद्र, हो सर. माहिती आहे ना, लेफ्ट साइडचा जो सेकंड एरो आहे त्याने एक स्टेप मागे होईल फक्त. हा सर. ओके, झालं बोर्डावर करेक्ट मग. हो. ओके, D3 ला D6. काय D6 सर? Pawn to D6. Pawn to D6. बरोबर ना. आता E4, C5, त्याला D3, त्याला D6 एवढे मूव झालेत बरोबर. येस सर. आद्य बरोबर ना. हो. ओके, पुढे आता आद्य तुझी मूव आहे. BE2. काय? BE2, बिशप E2. ओके, त्याला नाईट F6. बिशप H5. बिशप H5. त्याला E6. King F1. BF. King F1. त्याला बिशप E7. बिशप E7. खेळला सर. NF3. त्याला नाईट क्रॉस H5. Queen D2.
त्याला शॉर्ट काय असेल? Knight h4. काय? Knight h4. बिशप क्रॉस h4. Knight e3 c3. त्याला क्वीन f6. Knight b1. त्याला नाईट c6. kg1. त्याला बिशप g5.
Queen E1. क्वीन Queen E1 E1. E1 ना? हो. हो सर. त्याला नाईट F4. नाईट F4. Bishop D2. बिशप D2 ला E5. सर परत सांगा. E5. E5. सर पॉन मूव केला की बिशप. पॉन जाणार ना E6 चा पॉन E5 ला. ओके. E6 वरती होतं ना पॉन. हो सर. त्याला मूव करायचं E5 ला.
नाईट 3C. काय नाईट 3C. C3. C3. नाईट C3 ना? हो. त्याला क्वीन G6. क्वीन G6. करा सर. नाईट E2. त्याला नाईट क्रॉस E2. नाईट क्रॉस E2. क्वीन क्रॉस E2. त्याला बिशप क्रॉस D2. बिशप क्रॉस D2. हो सर. क्वीन क्रॉस D2. त्याला बिशप H3. बिशप H3.
G क्रॉस H3. काय? परत सांग. G2 क्रॉस H3. मारणारच नाही ते. मारणारच नाही ते. क्वीननी चेक करतो. क्वीन आहे ना ते G2 चं पॉन. झालीच नसेल ना बोर्डावर मूव का झालीये? नाही सर, अजून नाही झाली. पण ती मूव झालीच ना, म्हणजे करताच येत नसेल ना बोर्डावर जी नाही प्रोसेस. सर, नाही करता येत. क्वीन आहे ते पॉन, दुसरी मूव खेळायची आहे आधी. King F1. त्याला क्वीन क्रॉस G2. King E1. त्याला क्वीन क्रॉस H1. King E2. त्याला बिशप G4 चेक. King F3. F3 नाही होणार. तरी चेक पडतोय दोन्हीकडून. किंग F3 का पॉन F3? आद्य Pawn F3. पॉन F3.
त्याला क्वीन क्रॉस F3. किंग E1. क्वीन H1 चेक. किंग F2. त्याला किंग क्रॉस H2 चेक. क्वीन क्रॉस H2 चेक. किंग E3. किंग E3. त्याला क्वीन G3. झालं ना मॅट? नाही सर. हो सर, मॅच झालं. चेकमेट झालं सर. चेकमेट सर. हो, 1 मिनिट वेट करा. मजा आला सर्वांना गेम बघायला? मजा आली? एव्हरीवन मेसेज मध्ये सांगा सर्वांनी. एव्हरीवन मजा आली गेम बघायला? शिकायला भेटला गेम मधून? किती 24 मूडचा झाला ना गेम हा? ओके, शैलेंद्र आणि आद्य, व्हेरी गुड जॉब डन. मजा आली खेळायला दोघांना, आद्य आणि शैलेंद्र? हो सर. हो. ओके, शैलेंद्र स्टॉप करूयात स्क्रीन आता तुझी. ठीक आहे सर. ओके एव्हरीवन, मजा आली सर्वांना गेम बघायला? अनम्यूट करू शकता. कसा येस वाटलाय सर. ब्लाइंडफोल्डचा? म्हणजे आपण आपली एबिलिटी एवढी वाढवू शकतो की आपण न बघता पण खेळू शकतो बुद्धिबळ. म्हणजे बुद्धिबळ खेळून खेळून आपली मेमरी एवढी शार्प होते की आपण न बघता पण गेम खेळू शकतो. ओके, कोणाला काही विचारायचंय ब्लाइंडफोल्ड बद्दल?
किंवा मग आपण No, स्टडी sir. करतात. नो सर. ओके ओजस्वी. रिया काही विचारायचंय का? अँड्रेस केलाय? नाही सर. ओके. गेम आवडला का सर्वांना? दोन्ही गेम आवडले सर्वांना? पाहिलं कसं चेकमेट केलं? यस सर. येस सर. ओके. आता वेट करा, मी स्क्रीन शेअर करतो, मग आता आपण प्रॅक्टिस करूयात. ओके. हा नितीन. नितीन काय विचारायचं? नितीन आवाज नाही येत आहे. हॅलो. हा बोला. हा सर, मला हे म्हणायचं होतं, म्हणजे जेव्हा तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधली होती त्यावेळेला आता आपण म्हणजे नॉर्मल लोकेशन तर समजतं की B4 तुमचा B3. आवाज येते क्लिअर नितीन. आवाज येतोय सर आता? एक मिनिट थांबा. थोडं सर आता येतोय का आवाज? आता येतो क्लिअर, बोला. हा सर, मला एवढंच म्हणायचं होतं, जेव्हा तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधली होती, नॉर्मल ज्या मूव्ह आपण म्हणजे B4 B3 या समजू शकतात, पण 2-3 स्टेप नंतर एवढ्या बोर्डमध्ये उरलेल्या ज्या स्टेप्स आहेत त्या कशा काय आपण लक्षात ठेवू शकतो अपोनंटच्या आणि आपल्या, म्हणजे आपले आपले सैन्य कुठे आणि त्यांचं कुठे आहे, म्हणजे 2-3 स्टेप नंतर सगळ्या कशा काय लक्षात ठेवू शकतो, हा प्रश्न होता सर. ओके, तर मग तेच सांगतोय मी की आपण जेव्हा आता बुद्धिबळाची प्रॅक्टिस करतो किंवा मग जसं जसं आपला गेम इम्प्रूव्ह होत जातो ना, तर ही बुद्धिबळ खेळून खेळून आपलं माइंड जे आहे ते एवढं इम्प्रूव्ह होतं की तुम्हाला सर्व गोष्टी दिसतात. तुम्हाला ऑलरेडी म्हणजे तुम्हाला लक्षात पण राहतात तेवढ्या गोष्टी, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये इमॅजिन पण होतं, तेवढं कॅल्क्युलेशन पण जमतं करायला की कुठे ठेवलंय, काय होतंय, आता इथून क्वीन इथे येते. तर या सर्व गोष्टी दिसायला लागतात तुम्हाला डोळे बंद करून पण. हा हा हा. म्हणजे तुमची मेमरी ऍक्च्युली तेवढी वाढते किंवा तुमची एबिलिटी तेवढी वाढते बुद्धिबळ खेळून खेळून. म्हणजे हे काय असं 3 महिने 6 महिन्याचं नाहीये तसं. म्हणजे थोडं एक जेव्हा तुम्ही 4-5 वर्ष तुमचं जातं ना त्याच्यामध्ये स्टडीमध्ये, किंवा म्हणजे तुम्ही आता सर्वांनी जवळपास 0 पासूनच स्टार्ट केलंय ना, मग इथून हो जे सर. स्टार्ट जर जेव्हा तुम्ही 4-5 वर्षापर्यंत कंटिन्यू राहता ना, मग तेव्हा ही ॲबिलिटी डेव्हलप करू शकतो आपण. पण ओके सर. म्हणजे मेमरी तेवढी वाढते आपली. ओके सर. ओके, थँक्यू सर. अजून कोणाला काही विचारायचंय का ब्लाइंड फोल्ड बद्दल? ओके, आता आपण मेट इन वनचे पझल करणार आहोत. मेट इन वनची प्रॅक्टिस करूया. तर या पोझिशन मध्ये ब्लॅकची मूव आहे, या साईडला जे पीसेस असतील त्यांची मूव असेल. तर ब्लॅक टू प्ले आणि मेट इन वन. ब्लॅक कडून विचार करायचा काय खेळणार, आणि एका मूव मध्ये या व्हाईट किंगला चेकमेट करायचंय. शैलेंद्र, व्हेरी गुड. गणेश, नोटेशन चेक करायचंय, काय नोटेशन दिलंय?
वेग वगैरे एकच आन्सर द्यायचं, काहीतरी एकच आन्सर द्यायचं, असं 2-2 4-4 आन्सर नाही द्यायचे. प्रत्येकाने एकच आन्सर द्या, म्हणजे त्याच्यामध्ये समजेल. हवं तर वेळ घेऊन विचार करून द्या थोडस. सुमित गायकवाड क्वीन C2 जाऊन चेक येतोय का किंगला चेकमेट व्हायला? सुमित कदम क्वीन C2 ने कसं चेकमेट होईल एका मूव मध्ये? चेकच येत नाहीये. ओके, आता सर्वांनी लक्ष द्या बोर्डावरती. सर्वांनी बोर्डावरती लक्ष द्या. ओके, काही जणांनी मूव सांगितलीये क्वीन A3. क्वीन A3 चेक आला तर किंग मारू नाही शकत क्वीनला, रूकचा सपोर्ट आहे. पण किंग जो आहे तो C3 ला जाईल, C3 ला मूव्ह होईल. याचा अर्थ काय झाला? चेकमेट झालं का? नाही. आणि रिया क्वीन E8 ला कुठे जाते? रिया क्वीन E8, कोणती क्वीन E8 ला जाते? E8 इथे. रिया E8 च स्क्वेअर इथे आहे, तर कोणती क्वीन E8 ला येते? हा रिया. सर मला माहित नव्हतं की कोणाची मूव आहे. ब्लॅकची किती वेळा सांगितलं मी, ब्लॅक टू प्ले आणि व्हाईटच्या किंगला चेकमेट करायचं. ठीक आहे. आणि सुमित कदम क्वीन C2 का सांगितली मग? सुमित कदम अनम्यूट करायचं. सुमित कदम क्वीन C2 मग सांगितली. नाही चुकले ते चुकले. पण ही हा सांगायची चुकले होती का? चुकले. हा, पण हीच सांगायची होती का मग? नाही इथे क्वीनला व्हाईट क्वीन हे करणार मारणार त्याला ना. हा, पण इथे जर घेतलं आपण तर किंगला चेकच येत नाही ना, चेकमेट तर लांबच नाही राहील. नाही लांबच राहिलं. नाही नाही सॉरी सॉरी. ओके ओके, सर्वांनी नीट लक्ष द्या. तर बऱ्याच जणांचे आन्सर करेक्ट आलेले आहेत. आणि प्रकाश पाटील फक्त मूव पाठवायची आहे, मूव सोबत इमोजीची काय गरज आहे? टुर्नामेंट मध्ये गेम लिहिताना इमोजी लिहिणार आहे का नोटेशन सोबत? तर या पोझिशन मध्ये करेक्ट मूव आहे क्वीन A5. क्वीन A5 मध्ये किंग साठी कोणतीच जागा नाही उरत, इकडे पण नाही जाऊ शकत किंग, पॉन आहे. तर करेक्ट मूव आहे क्वीन A5 चेकमेट. क्वीन A5 मध्ये चेकमेट होईल. नेक्स्ट मूव. आता ब्लॅक टू प्ले, ब्लॅकची मूव आहे
आणि व्हाईटच्या किंगला एका मूव मध्ये चेकमेट करायचंय. याचा आन्सर इझी आहे, सर्वांनी सांगा फास्ट. हा स्वानंदी. सर तिथे 2 मूव करता येते किंगला चेकमेट करताना, मग कुठली पण केली तरी चालते ना? 2 मूव नाही येते, एकच मूवने कोणत्या तरी चेकमेट होतंय. रुकची येऊ शकते ना? मग स्वानंदी मेसेज मध्ये सांगायचं. मूव जर आपण सगळ्यांना सांगितली तर आन्सर कसे करणार बाकीचे. सॉरी मेसेज सर. मेसेज मध्ये सांगायचे. आणि प्रत्येकाने एकदाच आन्सर करा, सर्वांनी एकदाच आन्सर करा. एव्हरीवन, सर्वांनी फक्त एकदाच आन्सर करा. ओके, आता काही जणांच्या याच्यामध्ये मूव आले आहेत. क्वीन E1 चेक. किंग नाही मारू शकत क्वीनला, पण इथे क्वीन मारू शकते, हा रूक मारू शकतो. त्याच्यामुळे क्वीन E1 रॉंग आहे. आणि काही जणांनी आन्सर केलंय क्वीन E2 चेक. क्वीन E2 चेकला पण किंग मारू नाही शकत क्वीनला, कारण रूटचा सपोर्ट आहे. पण किंग जो आहे तो F1 ला C1 ला मूव्ह होईल. मग त्याच्यामुळे क्वीन E2 पण रॉंग आहे. आणि करेक्ट आहे, बऱ्याच जणांनी दिले करेक्ट आन्सर. तर करेक्ट मूव्ह आहे रूक E2. रूक E2 ला किंग मारू शकतो का नाही, क्वीनचा सपोर्ट आहे. तर रूक E2 ने व्हाईटचा किंग जो आहे तो चेकमेट होतोय. क्लिअर, समजलं सर्वांना? ओके, नेक्स्ट पोझिशन. आता ब्लॅक टू प्ले. ब्लॅकची मूव आहे आणि व्हाईटच्या किंगला एका मूव मध्ये चेकमेट करायचंय. हा स्वानंदी. सर तुम्ही कोणाची मूव म्हणला? ब्लॅकची मूव आहे, ब्लॅकची. आणि या किंगला, व्हाईटच्या किंगला चेकमेट करायचंय. ब्लॅक टू प्ले. ओके.
गणेश प्रकाश पाटील व्हेरी गुड. वेद पगारे व्हेरी गुड. आद्य व्हेरी गुड. नितीन लोखंडे व्हेरी गुड. स्वानंदी व्हेरी गुड. शैलेंद्र व्हेरी गुड. फाबियन. चेकमेट करायचंय. हा किती मूव्ह मध्ये चेकमेट करायचंय? एका मूव मध्ये. ओके सर. अनुष्का व्हेरी गुड. ओके, आता सर्वांनी लक्ष द्या. ज्यांचे ज्यांचे आन्सर रॉंग आलेत ना, काही जणांनी काही जणांनी आन्सर केले रूक H1. रूक H1 ला कोणाचाही सपोर्ट नाहीये इथे. रूक H1 ला सरळ सरळ मार किंग नाही. किंग क्रॉस H1 किंवा नाईट क्रॉस H1. काही जणांनी नाईट F3 आन्सर केलंय, तर नाईट F3 ला पण बिशपने मारू शकतो, क्वीनने मारू शकतो. तर चेकमेट होईल का नाईट F3 ने? नाही. तर या पोझिशन मध्ये एकच करेक्ट मूव आहे, ती म्हणजे H3. नाईट H3 चेक आणि मेट. किंग जो आहे तो आपल्या रूटला नाही मारू शकत, कारण नाईटचा सपोर्ट आहे आणि किंगला कुठेही जागा उरत नाहीये मूव करायला. समजलं सर्वांना? ओके, नेक्स्ट पोझिशन. आता या पोझिशन मध्ये पण ब्लॅक प्ले आणि मेट इन वन. ब्लॅकची मूव आहे. सोपं आहे खूप. सर्वांनी आन्सर करा फास्ट फास्ट.
ओके, सर्वांनी बोर्डावरती लक्ष द्या. मेसेज थांबवा, बऱ्याच जणांचे आन्सर रॉंग आले आहेत. सर्वांनी हे करा, सर्वांनी मेसेज थांबवा आणि इथे लक्ष द्या एव्हरीवन. आणि ते मी काय सांगितलंय, 4 वेळा सांगितलंय, एकच आन्सर करायचं, एकदाच आन्सर करा सर्वांनी. ओके, सर्वांनी नीट लक्ष द्या आता इथे बोर्डावरती. ओके, काही जणांनी मूव सांगितली आहे क्वीन G2. क्वीन G2 केल्यावरती आपण किंग नाही मूव करू शकत, पण क्वीन G2 इथे मूव झाली की ही जी क्वीन आहे ती येईल क्वीन G3 ला आणि चेक थांबवेल. त्याच्यामुळे क्वीन G2 रॉंग आन्सर आहे. क्वीन G2 रॉंग आन्सर आहे, कारण क्वीन G2 मूव झाल्यावरती चेक आल्यावरती व्हाईटची क्वीन मध्ये येईल चेकच्या क्वीन G3 करून, त्याच्यामुळे चेकमेट नाही होणार किंग. ओके, काही जण अजून रिया तुझे F5 आन्सर दिलं होतं तर ते का रॉंग आहे? त्याला किंग H3 ला पण जाऊ शकतो आणि F5 केलं की N% होऊ शकतं दोन्ही साइडने, कुठूनही N% होऊ शकतं. F5 ला इकडून पण N% होऊ शकतं, इकडून पण, म्हणजे पॉन मरेल, याचा अर्थ चेकमेट नाही होत. ओके, आता करेक्ट आन्सर आहे रूट क्रॉस H4. क्वीनचा सपोर्ट आहे रूटला आणि किंग आता कुठेही मूव्ह नाही करू शकत, त्याच्यामुळे करेक्ट आन्सर आहे रूट क्रॉस H4. समजलं सर्वांना? हा विहान. ओके, ओके, सर्वांनी आता इन्स्ट्रक्शन्स ऐका उद्यासाठीचे. आता उद्या मॉर्निंग मध्ये 2 व्हिडिओ ओपनिंगचे ऍड होतील, वेगळे म्हणजे, तर ते सर्वांनी बघायचे आहेत. आणि उद्या सर्वांनी क्लास अटेंड करा. उद्या डेमो टुर्नामेंट होईल, म्हणजे जी प्रॅक्टिस टुर्नामेंट काही जणांना सॅटर्डेला खेळता नाही आली, तर उद्या आपण डेमो टुर्नामेंट इथे लाईव्ह मध्ये क्लासमध्ये बसून करणार आहोत. आणि म्हणजे फ्रायडेला आपले फायनल टुर्नामेंटला जास्त कोणाला टेक्निकल प्रॉब्लेम नको यायला, त्याच्यामुळे उद्याचा क्लास अटेंड करायचा आहे सर्वांनी. आणि जमलं तर ज्यांना जास्त टेक्निकल गोष्टी समजत नाही त्यांनी पॅरेंट्सना सांगायचंय की क्लास टायमिंग मध्ये अवेलेबल राहायला किंवा सोबत बसायला. आणि उद्याच्या दिवसभरामध्ये ज्या ग्रुपमध्ये इन्स्ट्रक्शन्स येतील तर त्या पण इम्पॉर्टंट राहतील, तर सर्वांनी पॅरेंट्सला सांगायचंय की ग्रुपच्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायला. ओके ओके एव्हरीवन, सर. कोणाला काही विचारायचंय, नो सर. काही डाऊट, काही विचारायचं असेल तर विचारू शकता. येस प्रकाश पाटील. किती वाजता काय ते तुम्ही पाठवणार आहे? ते कधी पण पाठवेल दिवसभरात, मॉर्निंग मध्ये उद्या. आणि सर्वांनी रिव्हिजन करा. आता 2च दिवस राहिला आहे क्लास आणि फायनल टुर्नामेंट साठी तयारी होईल मग सर्वांची. ओके सर. म्यूट नाही ओके केलं. एव्हरीवन, मजा आली? आवडलं सर्वांना आजचं सेशन? येस सर. खूप आवडलं. मला पण खूप आवडलं. सर ओके, येस सर. शैलेंद्र. सर मला ना ते सांगायचं होतं की जे लिचेस ORG वरती जे .com आहे ना, लिचेस ORG, त्याच्यावरती माझे मेसेज लागत नाही. ओके, स्क्रीन शेअर कर शैलेंद्र, दाखव मला लगेच. स्क्रीन शेअर कर, दाखव मला काय प्रॉब्लेम होतो. हे बघा सर, एक मिनिट सर. मी काय सांगितलं शैलेंद्र, क्रोम ब्राउझर ओपन कर. हो, एक मिनिट सर, ते येत ते. हा, क्रोम ब्राउझर ओपन कर.
हे बघा सर, मी .com ओपन केला. त्याच्यामध्ये जर मी क्विक पेअरिंग मध्ये गेलो, इथे आहे ना. साइन इन आयडी बनवलं, हो सर, साइन इन कर. एक मिनिट सर. साइन इन केलं आणि इथं ओके. 10 मिनिटाचं रॅपिड केलं, तर इथं खाली रिकनेक्टिंग येतं हमेशा. बघू कुठे येतं रिकनेक्टिंग. हे बघा, आणि लागतच नाही. ते किती वेळ थांबव. हे कर, तिथे हे कर, कट कर पेज. तू ऍप्लिकेशन डाउनलोड केलंय ना? काय सर? ऍप्लिकेशन डाउनलोड केलंय ना, ते अनस्टॉल कर. नाही सर, डाउनलोड नाही, डायरेक्ट क्रोम मध्ये त्याचं .com वरती गेलेलं आहे. नाही नाही, हे नाही म्हणत आहे, पण तू तुझ्या पीसी मध्ये लिचेसचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलंय बरोबर? हा, ते अनस्टॉल कर. एव्हरीवन, कोणी लिचेसचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू नका. मोबाईल मध्ये पण करू नका आणि पीसी मध्ये पण करू नका. लिचेसचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं ना की वर्क नाही होत व्यवस्थित. तर मग कोणता करू? ते डाउनलोडच नाही केलेलं, डायरेक्ट मध्ये क्रोम मधून सर्च केलेलं आहे वेट, मी. मला दिसल्यासारखं झालं. वेट, हा, मला ओके, इथे जा. 3 गेम इन प्ले, 3 गेम्स इन प्ले, राईट हँड साइडला. हा, ते सेल्फ स्टोक फिश लेवल 1. ते कम्प्युटर सोबत प्ले विथ कम्प्युटरला क्लिक केलं, तर इथं पहिले युअर टर्न इज फर्स्ट. तर मी जेव्हा खेळला तर काय होतच नाही, लगेच मागे येऊन जातं ते. हे बघा, असं. परत रिफ्रेश कर पेज. रिफ्रेश कर ना, रिफ्रेश. कट का केलं? इट्स युअर टर्न असं दाखवतं, आणि जेव्हा मी खेळला ते होतच नाही. ते 3 लाईन्स आहेत ना तिथेच, तिथे क्लिक कर. कुठं सर? इथे स्टॉक फिश लेवल 1च्या पुढे 3 लाईन्स आहेत, तिथे क्लिक कर. हे हा, पुढे स्क्रोल कर आता खाली. स्क्रोल होत नाही सर, एवढंच आहे फक्त. तिथे प्रोफाईलच्या आयकॉनवर क्लिक कर. वरच्या शेजारी प्रोफाईल आयकॉन, तिथे खाली खाली लिचेस प्रोफाईल. हा, वर 2024 वर हा, क्लिक कर. हा, क्लिक कर त्याच्यामध्ये. आता प्रिफरन्सेस मध्ये जा. याच्या अगोदर खेळलाय ना तू गेम? नाही सर, मी आताच साइन इन केलेलं. परत जा वरती, स्क्रोल कर वरती, हा, वरती. स्क्रोल कर ना वरती. थोडेसे पझल सॉल्व केले सर मी. टीम जॉईन केली आहे का? 0 गेम्स हा, टीम जॉईन वरती केलेली. click कर. 0 गेम्स वरती क्लिक कर. कुठं? 0 गेम्स वरती. हम्म.
यांना कट करता येते का बघ ना काहीतरी करून. त्याचा प्रॉब्लेम काय आहे काही यांना का? बाकी दुसरं काय पण क्रोम मध्ये ओपन केलं तर चालतंय का ते? नाही सर. म्हणजे दुसरं काही चालत नाही का क्रोम मध्ये? नाही, हे पण चालत नाहीये आणि ते पण चालत नाही. ते नाही म्हणत आहे मी. तुझं एक क्रोम ब्राउझरचा प्रॉब्लेम नाही आहे ना काय? नाही सर, काहीच नाही. एक काम कर, तिथं फायरफॉक्स मध्ये बघ बरं ओपन करून एकदा तुझं युजर आयडी आणि ते टाकून लिचेस. तिथं का? हा. ओके संचित, म्हणजे ते याचा प्रॉब्लेम आहे काहीतरी, ब्राउझरचा प्रॉब्लेम असू शकतो. ओके, स्क्रीन स्टॉप कर शैलेंद्र. हा सर, केलं. स्टॉप नाही झाली शैलेंद्र स्क्रीन? नाही झालं? ओके, झालं आता. केलं सर. चालतंय का आता? बघतो सर. नाही सर. नाही चालत आहे? नाही सर. ओके, मी बघतो थोडं सर्च करून त्याच्यावरती. आणि शैलेंद्र, संचितने सांगितलंय की त्याचा पण लॅपटॉप मध्ये सेम प्रॉब्लेम होतोय, पण मोबाईल मध्ये चालतंय. तर शैलेंद्र काय करशील, मोबाईल मध्ये क्रोम ब्राउझर मध्ये लॉग इन कर आणि हे कर, क्रोम ब्राउझर मध्ये माहिती आहे डेस्कटॉप ऑप्शन असतं, त्याच्यावर क्लिक कर आणि 1-2 गेम खेळ आणि मग नंतर बघ परत चालतोय का, किंवा मी बघून ठेवतो त्याच्यावर काय ऑप्शन. ओके. हो सर, मी आत्ताच करतो सर. 1 मिनिट. आता नको करू, आता लेट झालंय. तू करून घे आणि मला मेसेज कर ग्रुपमध्ये, जर काय वाटलं ना स्क्रीनशॉट पाठवून ग्रुपमध्ये मेसेज कर, मी रिप्लाय देईन. हो सर. ओके, चला, बाय एव्हरीवन, गुड नाईट. बाय सर, गुड नाईट. बाय. बाय सर. बाय एव्हरीवन.